नमस्कार, मी डॉक्टर पंढरी इंगळे आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत करतो। आज या ठिकाणी आमच्याकडे मागे 7 दिवसापासून लोणार येथील प्रतिष्ठित व्यापारी तसेच राजकारणी क्षेत्रात त्यांचं खूप नाव आहे, त्यांना सुद्धा इव्हेंट झाला धकाधकीच्या जीवनामध्ये। राजकारण करत असताना स्वतःच्या क्षेत्राकडे काळजी द्यायला पाहिजे पण तेवढी दिली गेली नाही आणि त्यातून ते इव्हेंटची उद्भवला आणि त्यातच त्यांनी लगेच वेळ न लावता त्यांना ज्यावेळेस त्रास झाला लगेच त्यांनी MRI केला आणि लवकरात लवकर डायग्नोज झाल्यामुळे विदिन आज 3 महिने झाले त्यांना इव्हेंट डायग्नोज होऊन आणि ते लगेच माझ्याकडे आले आणि अतिशय चांगल्या पद्धतीने MRI मध्ये थर्ड स्टेज होती, चालताना लिंपिंग पण होती, बसता उठताना त्यांना त्रास खूप व्हायचा। अशा त्यांनी सर्जरी त्यांना खूप ठिकाणी सांगितण्यात आली। व्यापारी परिवार खूप जास्त डॉक्टर आहे त्यांच्या परिवारामध्ये आणि ॲलोपॅथी म्हणजे मॉडर्न सायन्स त्यावर ऑपरेशन हाच एक पर्याय सांगतात, परंतु त्यांची स्वतःहून इच्छा होती मला ऑपरेशन करायचं नाही आणि या पर्याय शोधत असता ते आपल्याकडे आले आणि अतिशय त्यांनी कोऑपरेट केलं आणि खूप चांगल्या पद्धतीने ट्रीटमेंट घेतली आणि विदिन 3ऱ्या दिवसापासून त्यांना खूप चांगला आराम मिळाला। त्यांना विचारूया, आपल्या परिचय नाव सांगा तुमचं। धन्यवाद डॉक्टर साहेब, मी विनायक मापारी लोणार। मला 3 महिन्यापासून EVM चा त्रास सुरू झाला। अशी कल्पना नव्हती पण MRI केल्यानंतर त्यात थर्ड स्टेज निघली। त्यानंतर मी बऱ्याच MD सर्जन वगैरे डॉक्टरांना विचारलं, सगळ्यांकडे संभाजीनगर वगैरे अकोला या ठिकाणी गेलो। डॉक्टरांनी सगळ्यांनी मला ऑपरेशन सजेस्ट केलं, परंतु मग मी आपल्या गंगाई हॉस्पिटल जे चिखलीमध्ये आहे आणि विशेष म्हणजे याचा आपल्या बुलढाणा जिल्ह्यातल्या लोकांनी जास्त लाभ घ्यावा, कारण आपण पुण्याला मुंबईला या थेरपी करण्यासाठी जातो, लाखो रुपये गमवतो तरी रिझल्ट भेटत नाही। मला खरंच 7 दिवसात इतकं म्हणजे 90% आराम आहे आणि 100% मला खात्री आहे की या उपचारानं माझा EVM 100% कव्हर होणार, कारण मी ज्या दिवशी आलो त्या दिवशी मला चालता येत नव्हतं पाय पण आणि मला असं वाटलं की 100% आता ऑपरेशन आणि आपण 2-3 महिने आता फिरणारे लोक, आपण राजकारण असेल समाजकारण असेल तर थोडंसं पॅनिक झालो तुम्ही, परंतु डॉक्टरांनी इकडे आलो आणि माझं सगळं पॅनिक पण निघून गेला। डोक्यात जो हे होतं किंवा ऑपरेशन झाल्यानंतर कसं होईल काय होईल हे सगळं मला या ठिकाणी एकदम नॉर्मल झाल्यासारखं वाटून राहिलं आणि तुमचे खूप खूप धन्यवाद। आणि मी पुन्हा एकदा आपल्या बुलढाणा जिल्ह्यातल्या लोकांना विनंती करतो की खरंच सरांच्या या ट्रीटमेंटचा लाभ घ्या। छोट्या मोठ्या दुखणं असलं जागावर काढू नका, इथे या, चांगली थेरपी आहे, घरच्या सारखं वातावरण आहे सगळं। रुग्णांना काय सांगा तुम्ही? आता तुम्ही भरपूर लोकांसोबत बोलले, तुम्ही 7 दिवसापासून भरपूर रुग्ण आले, सोबत तुम्ही संवाद केला, त्यांच्या आपल्या हॉस्पिटलमधून काय प्रतिक्रिया होती? 100% इकडे बरेच जे जुने रुग्ण आहेत त्यांच्याशी जे माझे बोलणं झालं तर ते 100% क्लिअर झाले। कुठले रुग्ण होते? तुमच्या ते अकोला जिल्ह्यातले एक खामगाव तालुक्यातला एक रुग्ण आहे हे क्लिअर झाले आणि आता आमची आता सुरूच आहे, समजा 90% फरक आहे आणि 1 वर्ष 2 वर्षाचे सर सांगतील। जर आपण यामध्ये असं असतं की बाबा जो वॉल खराब झाला तो रिव्हर्स होतो पण त्याला वेळ लागतो, परंतु मुवमेंट जे आहे त्या विदिन 7 डेज मध्ये वापस झाला, जे की तुमचे किती पेन किलर घेऊन तुम्ही नाही येऊ शकत आणि त्या अतिशय चांगल्या तुम्ही स्वतः मांडी मारून बघितली, चालून बघितलं, काय जाऊन बघितलं, हे सगळ्या गोष्टी कुठल्याही पेन किलर न वापरता आपण वापस आणून दिल्या। तर आयुर्वेदाने निश्चित आराम पडतो, परंतु प्रॉपर ट्रीटमेंट शास्त्रोक्त पद्धतीने जर केली तरच आराम पडतो। असे कोणी रुग्ण असतील जे EVM त्रस्त असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जरूर पोहोचवा। धन्यवाद आणि तुमचे सुद्धा खूप खूप धन्यवाद।